संसदेत आज कामकाज सुरू होताच राज्यसभेत मुस्लिम आरक्षणासाठी संविधानात बदल केले जातील असं काँग्रेसच्या एका संसदीय व्यक्तीनं वक्तव्य केल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला। तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्याचा स्पष्ट विरोध केला। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे। तर लोकसभेतही सदस्यांनी पोस्टर घेऊन केलेल्या गदारोळामुळे सुरुवातीला कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। त्यानंतर लोकसभेतही मुस्लिम आरक्षणासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेवर झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पीय तरतुदींबाबत आज चर्चा नियोजित आहे। लोकसभेत आज वित्त विधेयक 2025 विचारार्थ आणि मंजुरी करण्यासाठी सादर केलं जाईल। वित्तमंत्री निर्मला सीतारामन वित्त वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारच्या वित्तीय व्यवस्था प्रभावी करण्यासाठी वित्तीय विधेयक पारित करण्यासाठी सादर करतील। कॉर्पोरेट कार्य मंत्रालयासंबंधित अनुदान मागण्यांवर केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा निवेदन करतील। तर राज्यसभेत बँकिंग संदर्भातील विधेयकात सुधारणेबाबत विचारार्थ आणि मंजूर करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील। तसंच केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी तेल क्षेत्र विनियमन आणि विकास सुधारणा विधेयक 2024 मध्ये लोकसभेनं केलेल्या सुधारणा पारित कराव्यात यासाठी निवेदन करतील। जम्मू काश्मीरच्या